मुलांनो, आपल्या सभोवताली कितीतरी प्राणी आहेत. काही मोठे, काही छोटे, काही अगदी लहान, सहजासहजी डोळ्यांना न दिसणारे. जशी प्राण्यांच्या आकारामध्ये विविधता असते, तशी त्यांच्या जीवनक्रमातही विविधता असते. आपल्या परिसरातील कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात जसा सारखेपणा असतो, अगदी तसेच मांजर, गाय, शेळी, हत्ती, वानर यांच्याही पिलांमध्ये व त्यांच्या आईमध्ये सारखेपणा असतो. या प्राण्यांचे पिल्लू आईच्या पोटात वाढते व आईच्या पोटातून जन्म घेते. पण सगळ्या प्राण्यांना काही पिल्लू होत नाही. काही प्राणी अंडी घालतात. आपल्याला माहिती आहे की कोंबडी अंडी घालते. तिची अंडीही आपण पाहिलेली असतात. त्यासारखेच मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे प्राणीसुद्धा अंडी घालतात. पण त्यांची अंडी आपण पाहिलेली नसतात. चला तर मग आज आपण ती चित्रांमध्ये पाहूयात. हे सर्व प्राणी अंडी उबवतात. या प्राण्यांपेक्षा कोंबडीची अंडी मोठी असतात, हो ना? आता आपण कोंबडी कशी अंडी उबवते ते पाहू. अंडी उबवणे म्हणजे काय? अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहणे यालाच अंडी उबवणे म्हणतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांमध्ये बराचसा सारखेपणा असतो. गाय, शेळी, मांजर, वानर, हत्ती, कुत्रा यांची पिल्ले सुद्धा अगदी त्यांच्यासारखीच असतात, हो ना? पण फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी यांच्यात मात्र खूपच फरक असतो. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे यालाच रूपांतरण म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. विविध फुलपाखरे आपण आपल्या परिसरात बघतो. फुलपाखरांची वाढ होताना अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. प्रौढ अवस्था म्हणजेच आपले फुलपाखरू. हे फुलपाखरू आपण सर्वांनीच पाहिलेले आहे. याचे नाव आहे बिबळ्या कडवा. त्याची वाढ कशी होते ते आपण पाहू. बिबळ्या कडवाची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. त्या अळीला सुरवंट म्हणतात. त्याला खूप भूक लागलेली असते. ज्या पानावरील अंड्यांमधून बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे त्याची वाढ झपाट्याने होते. 2 ते 2.5 दिवसात इतका वाढतो की त्याला त्याची कात पुरत नाही. त्याच्या शरीरावर नवीन कात येते. जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्यालाच सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात.
अशी कात तो 4 वेळा टाकतो. 5व्या वेळी तो एका ठिकाणी उलटा लटकून खालच्या ओठांमधून रेशमासारखा लांबलचक धागा काढतो व स्वतःभोवती लपेटून घेतो. त्याचे एक आवरण तयार होते, त्यालाच आपण कोश म्हणतो. कोशामध्ये सुरवंट 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण कोशात असताना त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. त्याच्या पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख तयार होतात, त्याची पूर्ण वाढ कोशात होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची वाढ अशीच होत असते. चला आपण काही छान छान फुलपाखरे पाहू. माहित आहे का तुम्हाला, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. छान. तर अशा प्रकारे आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ अभ्यासलेला आहे.